आणखी एक महत्त्वाची बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅली काढली जाणार आहे। दुपारी 2 वाजता या तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे। संभाजी पेठ ते क्रांती चौकापर्यंत ही रॅली असेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला संबोधित करतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या याच कार्यक्रमासाठी 10वीच्या मुलांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे। प्रकरण असं आहे की भारतीय जनता पार्टी जगातली स्वतःला फार मोठी पार्टी समजते, पण देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री संभाजीनगरात तिरंगा यात्राला येतात, तर किमान पक्षाचं मोबिलायझेशन असावं। प्रशासन शासन हाताशी धरून, शिक्षकांना हाताशी धरून विद्यार्थीच आणण्याचं काम चालू आहे आणि म्हणून मला असं वाटतं ही बाब मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून समोर आणलेली आहे। पक्षाच्या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा वापर केला जातो असं म्हणत तुम्हाला? बिलकुल, पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे, तो काही राज्य सरकारचा कार्यक्रम नाही आहे आणि पक्षाचा कार्यक्रम असताना त्याला अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं मोबिलायझेशन करणं हे चुकीचं आहे। दरम्यान अंबादास दानवेंच्या या आरोपांवर भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, माजी मंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। अतिशय चुकीचा आरोप त्यांनी केलेला आहे। आम्ही कुठल्याही शाळेमध्ये असं सांगितलं नाही की तुम्हाला यावं लागेल, ना शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून असा कुठलाही प्रेस नोट किंवा अशी कुठलीही जबरदस्ती विद्यार्थ्यांना येण्यासाठी केलेली नाही। अनेक शाळा, अनेक लोक स्वयंभूत, अनेक विद्यार्थी, अनेक हे स्वतःहून आम्हाला या तिरंगा रॅलीमध्ये देशभक्ती म्हणून सामील होत आहे। त्यांना जर वाटत असेल की जर हे देशभक्त मुलं रॅलीत येत असतील तर त्याला ते आरोप करत असतील तर हा अतिशय बेसलेस आरोप आहे। या रॅलीसाठी अंदाजे 1 लाखापेक्षा जास्त लोक येणार आहेत। अशा परिस्थितीमध्ये गर्दी भोगवण्यासाठी कुठल्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलेलं नाही आणि उलट आम्ही सांगितलं आहे कुठल्याही लहान मुलांनी या रॅलीमध्ये समाविष्ट होऊ नये असं सांगितलेलं आहे। म्हणून विधान परिषद सदस्य अंबादास दानवेचा जो आमच्यावरती आरोप आहे तो धांदाट खोटा आहे, राजकीय आरोप आहे। आता राजकीय विरोधकांना आरोप करावेच लागतात, पण संभाजीनगरच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी रॅली, सर्वात चांगली रॅली आणि सर्व नागरिकांना, सर्वांना इन्व्हॉल्व करणारी रॅली असणार आहे। मला खूप खेद वाटतो की अंबादास दानवे साहेबांनी असं काही तिरंग्याच्या सन्मान यात्रेबद्दल असं बोलावं। आपण जर पाहिलं असेल तर गेली 15 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा यात्रेचं वातावरण तयार झालेलं आहे आणि प्रत्येक महाविद्यालयांमधून आमच्या कार्यकर्त्यांना, आपल्या आयोजकांना फोन येत आहेत की आम्हाला या यात्रेत सहभागी व्हायचं आहे, आम्हाला याची माहिती सांगा। 10वीपर्यंतच्या मुलांनी या एकूणच होणाऱ्या गर्दीच्यामुळे आम्ही येऊ नका असं म्हणलेलं आहे, पण सर्व महाविद्यालय, सैनिकी शाळा ती स्वतःहून या यात्रेसाठी एवढ्या गर्दीने यायला लागलेली आहेत की आम्ही काही बाहेरच्या जिल्ह्यांना आता सांगितलं आहे की आपण येऊ नका, गर्दी खूप जास्त होणार आहे।